बघा, आपण स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज मध्ये आपण ओपन चेन स्ट्रक्चर, सायक्लिक स्ट्रक्चर बाय फिशर फॉर्म्युला आणि हॅवर्थ स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज हे 3 स्ट्रक्चर आपण सांगणार आहोत. तर नेमकं आपण ओपन चेन स्ट्रक्चर प्रूव्ह करून दाखवलं होतं की नेमकं ग्लुकोजचं ओपन चेन स्ट्रक्चर कोणकोणत्या रिएक्शन्सहून आपण सांगू शकतो की हे एक्झॅक्टली ओपन चेन स्ट्रक्चर ग्लुकोजचं असं असेल. आणि त्याच ओपन चेन स्ट्रक्चरचं आपण सायक्लिक स्ट्रक्चर किंवा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये कन्व्हर्शन करणार आहोत. आणि फायनली त्या फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्याला हॅवर्थ रिंग स्ट्रक्चर मध्ये मांडणार आहोत आपण. तर सुरुवातीला आपण जे ग्लुकोजचं ओपन चेन स्ट्रक्चर पाहिलं होतं, तर ओपन चेन स्ट्रक्चर मध्ये एक अल्डिहाइड आहे हे प्रूव्ह करायचं होतं. त्याच्यानंतर 5 हायड्रॉक्सी ग्रुप आहे ग्लुकोज मध्ये ते प्रूव्ह करायचं होतं आणि 6 कार्बन ॲटम स्ट्रेट चेन मध्ये आहे हे प्रूव्ह करायचं होतं आपल्याला. त्यामुळे आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला त्याचा C6H12O6 आहे हे आपण त्याच्या कशाहून स्टडी केलं, एक्सपेरिमेंटल अनालिसिसहून. एक्सपेरिमेंटली त्याचं जेव्हा एलिमेंटल अनालिसिस केलं गेलं तर त्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे 3च एलिमेंट असल्यामुळं हा कार्बोहायड्रेट कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन या 3च एलिमेंट पासून बनलेला आहे. आणि त्याच्या मॉलिक्युलर वेट डिटर्मिनेशनहून त्याचा फॉर्म्युला सांगण्यात आला C6H12O6. दुसरा आपण यांच्यामध्ये स्ट्रेट चेन कार्बन आहेत, 6 कार्बन ॲटम स्ट्रेट चेन मध्ये आहे. त्यांची रेड फॉस्फरस आणि HI सोबत रिडक्शन्स रिएक्शन्स केली होती आपण आणि त्याहून प्रूव्ह केलं होतं की त्यांच्यामध्ये 6 कार्बन ॲटम स्ट्रेट चेन मध्ये आहे. त्यानंतर यांच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप आहे प्रूव्ह करून दाखवलं होतं आपण. कार्बोनिल ग्रुपची कोणासोबत रिएक्शन्स करून सांगितली होती, हायड्रोसायनिक ऍसिड सोबत आणि हायड्रॉक्झिल अमाइन सोबत. ग्लुकोज हायड्रोसायनिक ऍसिड सोबत सायनोहायड्रिन तयार करते कार्बोनिल ग्रुप असल्यामुळं आणि हायड्रॉक्झिल अमाइन सोबत ऑक्झिन तयार करते. याहून कन्फर्म होते की याच्यातनी कार्बोनिल ग्रुप आहे. पण तो कार्बोनिल ग्रुप अल्डिहाइड आहे का कीटोन आहे तेही प्रूव्ह केलं होतं आपण ऑक्सिडेशन रिएक्शन्सहून. त्यांची माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट सोबत रिएक्शन्स केली तर जे फक्त अल्डिहाइडलाच ऑक्सिडाइज करू शकतात, कीटोनला नाही करू शकत. जसं ब्रोमिन इन ऍसिटिक ऍसिड घेतलं आपण तर ग्लुकोनिक ऍसिड तयार होत होतं आणि त्याहून प्रूव्ह झालं होतं की यांच्यामध्ये अल्डिहाइडच आहे आणि प्रायमरी अल्कोहोल आहे हेही प्रूव्ह केलं होतं आपण. आणि यांच्यामध्ये 5 हायड्रॉक्सी ग्रुप आहे हे ऍसिटिलेशन्स रिएक्शन्सहून प्रूव्ह केलं होतं. बरोबर आहे. याची रिएक्शन्स आपण काय केली होती, ऍसिटिलेशन्स केलं होतं आणि त्याहून प्रूव्ह केलं होतं की यांच्यामध्ये पेंटा ऍसिटिल ग्लुकोज तयार होते. त्याच्यामुळे यांच्यामध्ये 5 हायड्रॉक्सी ग्रुप आहे हे प्रूव्ह केलं होतं. हे डिटेल मध्ये आपण जे रिएक्शन्सच्या फॉर्म मध्ये याला प्रूव्ह केलं होतं. तर ओपन चेन स्ट्रक्चरसाठी आपण ग्लुकोजचं जेव्हा ओपन चेन स्ट्रक्चर सांगतो तर ह्या फॉलोइंग एव्हिडन्सहून आपण ग्लुकोजचं ओपन चेन स्ट्रक्चर सांगितलेलं आहे. फॉर्म द एलिमेंटल अनालिसिस अँड मॉलिक्युलर वेट डिटर्मिनेशन्स. एक्सपेरिमेंटली मॉलिक्युलर फॉर्म्युला ग्लुकोजचा काय सांगितला होता आपण, C6H12O6. त्यानंतर दुसरा आपण स्ट्रेट चेन कार्बन आहे हे आपण या रिएक्शनहून प्रूव्ह केलं होतं. ग्लुकोजची रिएक्शन रेड फॉस्फरस प्लस HI सोबत केल्यावर एन हेक्झेन तयार होते. त्याहून प्रूव्ह केलं होतं की ग्लुकोज हा 6 कार्बन न बनलेला आहे आणि 6ही कार्बन ॲटम स्ट्रेट चेन मध्ये अटॅच आहेत. ठीक आहे. त्यानंतर ग्लुकोज ची रिएक्शन्स आपण कार्बोनिल ग्रुप आहे हे प्रूव्ह केलं होतं, प्रेझेन्स ऑफ कार्बोनिल ग्रुप अल्डिहाइड किंवा कीटोन. तर ग्लुकोजची आपण कोणासोबत रिएक्शन्स केली, हायड्रोजन सायनाइड सोबत केली तर ग्लुकोज पासून आपल्याला सायनोहायड्रिन तयार होते. त्याहून प्रूव्ह होते की ग्लुकोज मध्ये कार्बोनिल ग्रुप आहे. अजून एक दुसरी रिएक्शन आहे हायड्रॉक्झिल अमाइन सोबत, आहे की नाही. ग्लुकोजची रिएक्शन जर आपण हायड्रॉक्झिल अमाइन सोबत केली तर आपल्याला काय भेटते, ग्लुकोज ऑक्झिम भेटते, कंडेन्सेशन रिएक्शन, जे कार्बोनिल कंपाऊंडची प्रॉपर्टी आहे. या दोन्ही रिएक्शन प्रूव्ह होते की ग्लुकोज मध्ये कोणता फंक्शनल ग्रुप आहे, कार्बोनिल फंक्शनल ग्रुप आहे. आता तो नेमका कार्बोनिल अल्डिहाइडच आहे हे आपण कशाहून प्रूव्ह केलेलं आहे, ग्लुकोजची रिएक्शन्स आपण कोणासोबत केली, माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट जसं ऍसिटिक ब्रोमिन इन ऍसिटिक ऍसिड सोबत. तर फक्त अल्डिहाइडच ऑक्सिडाइज होईल आणि ग्लुकोनिक ऍसिड तयार होऊन याहून प्रूव्ह झालं की तो जो कार्बोनिल कंपाऊंड आहे तो अल्डिहाइडच आहे ग्लुकोज मध्ये. आणि म्हणून ग्लुकोजचं पुन्हा ऑक्सिडेशन केलं आपण तर ग्लुकोनिक ऍसिडचं कोणासोबत, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट सोबत, तर आपल्याला ग्लुकॅरिक ऍसिड भेटते. याहून प्रूव्ह झालं की याच्यात प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप सुद्धा आहे की नाही. या दोन्ही रिएक्शन्सहून प्रूव्ह होते की याच्यात अल्डिहाइड बी आहे आणि प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे. आणि फायनली आपण सांगितलं की यांच्यामध्ये 5 हायड्रॉक्सी ग्रुप आहे हे ऍसिटिलेशन रिएक्शनहून प्रूव्ह केलं होतं. यांचं जर आपण ऍसिटिलेशन केलं होतं तर तुम्ही ऍसिटिल क्लोराईड घ्या किंवा ऍसिटिक अनहायड्राइड घ्या तर 5
ऍसिटिल म्हणजे पेंटा ऍसिटिल डेरिव्हेटिव्ह तयार होतो ग्लुकोजचा आणि त्याहून प्रूव्ह होते की ग्लुकोज मध्ये 5 हायड्रॉक्सी ग्रुप आहे. ठीक आहे. हे सर्व एव्हिडन्स जे आहे या सर्व एव्हिडन्सहून आणि स्टिरिओकेमिकल एव्हिडन्सहून फिशर नावाच्या सायंटिस्टनं जे ग्लुकोज मध्ये प्रत्येक फंक्शनल ग्रुपची अरेंजमेंट कशी असेल हे त्यांनी सांगितलंय. आफ्टर स्टडिंग मेनी प्रॉपर्टीज फिशर गिव्स द एक्सपेक्ट स्पेशल अरेंजमेंट ऑफ डिफरंट OH ग्रुप. त्यांना अलग अलग OH ग्रुपच्या अरेंजमेंट कशा असायला पाहिजे ते अलग अलग ग्लुकोज, ग्लुकोनिक ऍसिड आणि ग्लुकॅरिक ऍसिड मध्ये त्यांनी मांडलेले आहेत. क्लिअर झालं मी काय सांगितलं इथपर्यंत? तर अशा प्रकारे आपण ग्लुकोजचं ओपन चेन स्ट्रक्चर सांगितलं होतं. पण आता प्रॉब्लेम काय की ग्लुकोजचं जर ओपन चेन स्ट्रक्चर असेल तर नॅचरली त्यांचं सायक्लिक स्ट्रक्चर का मांडण्यात आलं आहे की नाही? तर सायक्लिक स्ट्रक्चर याच्यासाठी मांडण्यात आलं की ग्लुकोजचं जे ओपन चेन स्ट्रक्चर आहे हे बऱ्याचशा प्रॉपर्टीज एक्सप्लेन करू शकलं नाही. आणि जर हे प्रॉपर्टी एक्सप्लेन करत नसेल तर याचा अर्थ ग्लुकोजचं हे ओपन चेन स्ट्रक्चर म्हणजेच बऱ्याचशा प्रॉपर्टी जर एक्सप्लेन करत नसेल तर मग आपण काय केलं की ग्लुकोजच सायक्लिक फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो. काय सांगण्यात आलं? ग्लुकोजच ओपन चेन स्ट्रक्चर हे सायक्लिक फॉर्म मध्ये कन्वर्ट होत असते आणि सायक्लिक फॉर्म आणि ओपन चेन हे इक्विलिब्रियम पोझिशन्स मध्ये असतात. म्हणजे सायक्लिकचं ओपन चेन मध्ये ओपनचं सायक्लिक फॉर्म मध्ये कन्वर्ट होते. आता का बरं आपण त्यांचं सायक्लिक स्ट्रक्चर मांडतो तर हे त्याचं कारण आता आपण समजून घेऊ. इकडे बघा लक्षात ठेवायचं आहे की सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोजचं सायक्लिक स्ट्रक्चर प्रपोज करण्याचं कारण काय? तर पहिलं कारण सांगतो की ग्लुकोजचं ओपन चेन स्ट्रक्चर तर आपण सांगितलंय की या प्रकारचं आहे म्हणून. तर ग्लुकोजचं सायक्लिक स्ट्रक्चर सांगण्याचं कारण आहे की पहिली जी जर त्याचं ओपन चेन स्ट्रक्चर असेल तर तो ओपन चेन स्ट्रक्चर ह्या फॉलोइंग फॅक्ट्स एक्सप्लेन करू शकलं नाही आणि म्हणून आपण ग्लुकोजचं सायक्लिक स्ट्रक्चर आहे असं प्रपोज केलेलं आहे. ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज कॅनॉट एक्सप्लेन द फॉलोइंग रिएक्शन्स अँड फॅक्ट्स. बऱ्याचशा फॅक्ट्स ग्लुकोजचं ओपन चेन स्ट्रक्चर आणि बऱ्याचशा रिएक्शन ग्लुकोजचं ओपन चेन स्ट्रक्चर प्रूव्ह करू शकलं नाही आणि म्हणून पहिली फॅक्ट आहे की ग्लुकोजमध्ये जर अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असेल, बघा लक्षात ठेवायचं आहे, ग्लुकोजमध्ये कोणता फंक्शनल ग्रुप असेल? अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असेल तर नॅचरली ग्लुकोजमध्ये अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असेल तर जो 2,4 DNP म्हणतो आपण, 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रेझिन 2,4 DNP सोबत जर आपण यांची रिएक्शन्स केली, काय फॉर्म्युला आहे 2,4 DNP चा? 2,4 डायफिनिल हायड्रेझिन हा NH2 NH हायड्रेझिन म्हणतो, फिनिल हायड्रेझिन हा आहे आणि यांच्या 2 पोझिशन्सला एक नायट्रो ग्रुप आहे आणि एक 4 पोझिशन्सला नायट्रो ग्रुप आहे. याला आपण 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रेझिन म्हणत असतो, ज्याला आपण शॉर्टकट मध्ये 2,4 DNP म्हणतो. जर एखाद्या कंपाऊंड मध्ये कार्बोनिल ग्रुप असेल, अल्डिहाइड असो का कीटोन असो, तर हा 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रेझिन काय करते? यांच्यासोबत कंडेन्सेशन रिएक्शन्स करते. काय करते? कंडेन्सेशन रिएक्शन्स करते आणि असा 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रेझोन नावाचा केमिकल कंपाऊंड तयार करतो. काय करतो? असा 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रेझोन नावाचा केमिकल कंपाऊंड तयार करतो. जर यांच्यामध्ये हे अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असेल तर नेमकी ही रिएक्शन्स यांना द्यायलाच पाहिजे. कोणा? ग्लुकोजनं. ग्लुकोज कोणत्या कोणत्या रिएक्शन देत होता? हायड्रोसायनिक ऍसिड सोबत रिएक्शन देत होता. अरे होतं की नाही? जसं एखाद्या कंपाऊंड मध्ये कार्बोनिल ग्रुप असेल तर त्याची हायड्रोसायनिक ऍसिड सोबत रिएक्शन्स केली तर त्याचं न्यूक्लिओफिलिक ऍडिशन्स होते हे माहिती आहे. याची इथे ऍड होतो, न्यूक्लिओफाइल इथे ऍड होतो आणि आपल्याला सायनोहायड्रिन नावाचा कंपाऊंड तयार होतो, जसं ग्लुकोज सायनोहायड्रिन. त्यानंतर आपण ऑक्झिमॉली रिएक्शन्स प्रूव्ह केली होती. ग्लुकोजची रिएक्शन जर कोणासोबत केली म्हटलं होतं आपण? ऑक्झिम सोबत, हायड्रॉक्झिल अमाइन सोबत, तर ऑक्झिम तयार होते. याहून आपण सांगितलं होतं की ग्लुकोजमध्ये कोणता फंक्शनल ग्रुप आहे? कार्बोनिल फंक्शनल ग्रुप आहे. मग आता ह्या जर 2 रिएक्शन तो देत असेल ग्लुकोज, तर नॅचरली ग्लुकोजमध्ये कार्बोनिल ग्रुप असेल तर ग्लुकोजनं कोणती रिएक्शन द्यायला पाहिजे? ही वाली रिएक्शन्स तर द्यायलाच पाहिजे. म्हणजे ग्लुकोजची जर रिएक्शन्स आपण कोणासोबत केली असती? 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रेझिन सोबत रिएक्शन्स केली असती तर त्यानं कंडेन्सेशन रिएक्शन द्यायला पाहिजे होती. पण ग्लुकोज ही वाली रिएक्शन्स देत नाही.
समजलं, लक्षात आलं का? मग याच्याहून असं लक्षात आलं की ग्लुकोज मध्ये हा अल्डिहाइड ग्रुप नाही आहे ना, फ्री अल्डिहाइड ग्रुप नाही. जर ह्या दोन रिएक्शन देत असेल तर हे तर त्यांना द्यायलाच पाहिजे, कारण ही कंडेन्सेशन रिएक्शन कार्बोनिल ग्रुपचीच आहे. म्हणून पहिली फॅक्ट लक्षात आली का मी काय सांगितलंय ते? तर पहिलं जे हे आहे की पहिली कोणती गोष्ट एक्सप्लेन करू शकलं नाही ग्लुकोजचं ओपन चेन स्ट्रक्चर, ते सांगतो आता मी तुम्हाला. जसं आता मी रिएक्शन फॉर्म मध्ये सांगितलंच होतं, आहे की नाही? तर इट डज नॉट गिव्ह द कंडेन्सेशन रिएक्शन्स विथ 2,4-DNP. मी रिएक्शन्स लिहून दाखवली होती तुम्हाला. इट डज नॉट गिव्ह द कंडेन्सेशन रिएक्शन्स विथ 2,4-DNP, म्हणजे 2,4-डायनायट्रोफिनिलहायड्रेझिन. दोच द प्रेझेन्स ऑफ अल्डिहाइड ग्रुप. तुम्ही म्हणता की याच्यात अल्डिहाइड ग्रुप आहे, तर मग यानं हे 2,4-DNP सोबत काय करायला पाहिजे? कंडेन्सेशन रिएक्शन द्यायला पाहिजे. दुसरी फॅक्ट अशी आहे की इट डज नॉट गिव्ह द ऍडिशन्स रिएक्शन्स विथ सोडियम बायसल्फाइड, गिव्ह द निगेटिव्ह टेस्ट विथ सिप्स रिएजंट. बघा आता दुसरी फॅक्टही सुद्धा तो एक्सप्लेन करू शकला नाही ओपन चेन स्ट्रक्चर. दुसरी फॅक्ट कोणती आहे की जसं आपण सांगतो की हा जो ग्लुकोज काढला होता आपण, आहे की नाही, आणि ग्लुकोजची एक ऍडिशन्स रिएक्शन्स केली होती आपण. कोणती ऍडिशन्स रिएक्शन्स केली होती ओपन चेन स्ट्रक्चर मध्ये माहिती आहे ना? हायड्रोसायनिक ऍसिड सोबत रिएक्शन्स केली होती, माहिती आहे? तर ग्लुकोजची जर हायड्रोसायनिक ऍसिड सोबत रिएक्शन्स केली तर ग्लुकोज सायनोहायड्रीन नावाचा कंपाऊंड तयार होते. एच इथे ऍड होते आणि ग्लुकोज सायनोहायड्रीन नावाचा कंपाऊंड तयार होते, हे माहिती आहे आपल्याला. जर ही ऍडिशन रिएक्शन ग्लुकोज देत असेल तर नॅचरली त्यानं कोणती ऍडिशन्स रिएक्शन द्यायला पाहिजे? सोडियम बायसल्फाइड सोबत. म्हणजे हाच जो ग्लुकोज आहे, या ग्लुकोजनं जर ही वाली वरची रिएक्शन जर देत असेल तो हायड्रोसायनिक ऍसिड सोबत, तर हाच ग्लुकोज यांनी कोणासोबत रिएक्शन्स केली पाहिजे? सोडियम बायसल्फाइड सोबत. HSO3Na लिहित असतो आपण, बरोबर आहे? HSO3Na, सोडियम बायसल्फाइड सॅच्युरेटेड सोल्युशन Na. अशा प्रकारे हा वाला पॉझिटिव्ह, हा वाला निगेटिव्ह. हा न्यूक्लिओफाईल इथे ऍड झाला पाहिजे आणि हा इथे ऍड झाला पाहिजे. असं ऍड व्हायला पाहिजे होतं ना. OH SO3Na असा अटॅच व्हायला पाहिजे होता, जसं आपण अल्डिहाइड आणि कीटोनच्या चॅप्टर मध्ये ही रिएक्शन्स पाहिली होती. आणि हे कार्बोनिल ग्रुपच्या कॅरेक्टरिस्टिक रिएक्शन्स आहे. जर ही रिएक्शन्स तो करत असेल, कार्बोनिल कंपाऊंड करतो, हा दोन्ही रिएक्शन्स करतो, अल्डिहाइड असो का कीटोन असो, तो हायड्रोसायनिक ऍसिड सोबतही रिएक्शन करतो आणि सोडियम बायसल्फाइड सोबतही न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिएक्शन करतो. मग ज्या अर्थी ग्लुकोज ही रिएक्शन्स करत असेल तर ही का नाही करत बो, ज्या अर्थी त्याच्यात अल्डिहाइड ग्रुप असेल तर, आहे ना? तर हे फॅक्ट सुद्धा ग्लुकोज प्रूव्ह करू शकले नाही. त्यानंतर अल्डिहाइडच्या टेस्ट होत्या, टॉलन्स रिएजंट टेस्ट, फिलिंग रिएजंट टेस्ट आणि शिप्स रिएजंट टेस्ट. अल्डिहाइड जर असेल एखाद्या याच्यातनं, त्यांनी शिप्स रिएजंट टेस्ट सुद्धा द्यायला पाहिजे, पण हा शिप्स रिएजंट टेस्ट सुद्धा देत नाही, आहे ना? आणि म्हणून हा अल्डिहाइड ग्रुप याच्यामध्ये आहे, हा प्रश्नचिन्ह तयार झाला, बरोबर आहे की नाही? काही रिएक्शन्स तो देऊन राहिला आणि त्याच रिएक्शन ज्या प्रूव्ह करण्यासाठी आपण वापरत असतो, तर ते काही रिएक्शन्स तो फॉलो नाही करून राहिला. त्याहून लक्षात येते की ग्लुकोज मध्ये हे जे अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप आहे तो फ्री फॉर्म मध्ये तर नाहीच आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे ह्या रिएक्शन्स त्यांनी दिल्या पाहिजे होत्या. त्यानंतर नेक्स्ट फॅक्ट कोणती आहे की ज्याचं ओपन चेन स्ट्रक्चर आपण सायक्लिक मध्ये कन्वर्ट होते असं सांगतो, बरोबर आहे? ग्लुकोज पेंटा ऍसिटेट do not react with hydroxyl amines, indicate the presence absence of aldehyde group. जसं आता आपण ग्लुकोजचं ऍसिटिलेशन्स केलं होतं, आहे ना? आणि ग्लुकोजचं ऍसिटिलेशन्स केल्यानंतर ग्लुकोज मध्ये काय तयार झाला होता? असा पेंटा ऍसिटिल डेरिव्हेटिव्ह ऑफ ग्लुकोज तयार झाला होता. हे 4 ऍसिटिल ग्रुप इथे लागले होते आणि खाली CH2O एक ऍसिटिल ग्रुप खालच्या साईडच्या एल लागला होता. तर पेंटा ऍसिटिल ग्लुकोज तयार झाला होता. आता याच्यामध्ये अल्डिहाइड ग्रुप आहे, मग नॅचरली आणि कोणासोबत रिएक्शन्स कंडेन्सेशन रिएक्शन करायला पाहिजे होती? हायड्रॉक्झिल अमाइन सोबत. कोणती रिएक्शन्स करायला पाहिजे होती? कंडेन्सेशन, आणि ऑक्झिन बनवायला पाहिजे होता, पण ही रिएक्शन्स करत नाही हा. म्हणजेच याहून असं लक्षात येते की याच्यामध्ये अब्सेन्स ऑफ अल्डिहाइड ग्रुप आहे, म्हणजे या ग्लुकोज मध्ये असा अल्डिहाइड ग्रुप फ्री नाही आहे की नाही? अशा प्रकारे ह्या तिन्ही रिएक्शन्सहून असं होते की हा जो अल्डिहाइड आहे, ज्याच्यामध्ये आपण ग्लुकोज आहे, त्याच्यामध्ये अल्डिहाइड ग्रुप आहे, हे जे आपण सांगितलं होतं ओपन चेन स्ट्रक्चर मध्ये काही रिएक्शन्सहून, पण काही रिएक्शन्स तो प्रूव्ह करू शकून नाही राहिला की त्याच्यामध्ये अल्डिहाइड ग्रुप आहे म्हणून.
ज्यावेळेला आपण ह्या समजून घेऊन राहिलो ते क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. म्हणजे आपल्याला काय सांगायचं आहे की सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज का मांडण्यात आलं. तर पहिला तर प्रश्नचिन्ह कशावर तयार झाला की हे जे अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप आहे, जर याच्यात अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप असेल तर तो 2,4-DNP सोबत रिएक्शन्स करायला पाहिजे कंडेन्सेशन, त्यांनी ऍडिशन्स रिएक्शन्स करायला पाहिजे सोडियम बायसल्फाइड सोबत, आणि शिप्स रिएजंट सोबतही टेस्ट द्यायला पाहिजे. सिमिलरली त्यांचा जो पेंटा ऍसिटिल डेरिव्हेटिव्ह आहे ग्लुकोज सोबतचा, त्याच्यामध्ये अल्डिहाइड ग्रुप फ्री असतो, त्याच्यामुळे त्यांनी कंडेन्सेशन रिएक्शन हायड्रॉक्सिल अमाइन सोबत द्यायला पाहिजे. बट ऑल दीज रिएक्शन्स आर नॉट गिवन बाय द ग्लुकोज, हे ग्लुकोज देत नाही. अँड दॅट्स वाय द अब्सेन्स ऑफ अल्डिहाइड ग्रुप, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अल्डिहाइड ग्रुप अब्सेंट आहे हे याच्यावरून इंडिकेट होते, आहे की नाही. आता नेक्स्ट कोणती फॅक्ट तो अजून एक्सप्लेन करू शकला नाही. आता ग्लुकोजचे दोन फॉर्म असतात, लक्षात ठेवायचं आहे. जसं ओपन चेन स्ट्रक्चर मध्ये एकच फॉर्म आहे ग्लुकोजचा, पण ग्लुकोज दोन आयसोमरिक फॉर्म मध्ये एक्झिस्ट असतो, ज्याला आपण एनोमर्स म्हणतो. काय म्हणतो? एनोमर्स म्हणतो. तर हे कसं काय प्रूव्ह झालं की ग्लुकोजचे दोन फॉर्म आहे म्हणून, माहिती आहे का? बघा, लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा ग्लुकोजचं आपण क्रिस्टलायझेशन करतो, म्हणजे ग्लुकोज तयार करत असतो, तर ग्लुकोज तयार करत असताना 303 केल्विन टेम्परेचर जेव्हा त्या सोल्युशनचं टेम्परेचर असते, तेव्हा एक ग्लुकोज तयार होते, अल्फा डी ग्लुकोज. काय तयार होते? अल्फा डी ग्लुकोज. आणि एक दुसरा ग्लुकोज जो आहे, जो 371 केल्विन टेम्परेचर असताना क्रिस्टलाइज होतो. म्हणजे 300 ग्लुकोज जेव्हा आपण तयार करतो एका ग्लुकोज प्रिपरेशन प्रोसेस मध्ये, तर दोन प्रकारचे ग्लुकोजचे एनोमर्स तयार होत असतात. म्हणजे ग्लुकोज आर एक्झिस्टिंग टू क्रिस्टलाइन फॉर्म, ग्लुकोजचे दोन क्रिस्टलाइन फॉर्म सापडलेत. एक अल्फा डी ग्लुकोज, जेव्हा आपण ग्लुकोज तयार करतो तेव्हा तो ग्लुकोज 303 केल्विन टेम्परेचरला क्रिस्टलाइज होणारा जो आहे त्याला आपण अल्फा डी ग्लुकोज म्हणतो. आणि दुसरा जो ग्लुकोज आहे बीटा डी ग्लुकोज, जो दुसऱ्या क्रिस्टलाइन फॉर्म आहे, तो ग्लुकोज तयार होताना 373 केल्विन टेम्परेचरला क्रिस्टलाइज होतो. म्हणजे दोघांचं क्रिस्टलायझेशन होण्याची प्रोसेस म्हणजे टेम्परेचर अलग आहे. याचा अर्थ ग्लुकोज दोन फॉर्म मध्ये एक्झिस्ट आहे, एक अल्फा डी ग्लुकोज आहे आणि बीटा डी ग्लुकोज ज्याला आपण म्हणतो. आणि त्यामुळं एनोमरिक फॉर्म म्हणत असतो त्याला. अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी ग्लुकोजला काय म्हणतात? एनोमर्स म्हणतात. मग नेमकं ओपन चेन स्ट्रक्चर असे दोन फॉर्म सांगू शकत नाही. हे जे ओपन चेन स्ट्रक्चर आहे ग्लुकोजचं, तर ग्लुकोज मध्ये अल्फा डी कोण आहे आणि बीटा डी ग्लुकोज कोणता आहे हे प्रूव्ह करता आलं नाही. आणि त्यामुळं आपण ग्लुकोजचं कोणतं स्ट्रक्चर मांडणार आहोत? सायक्लिक स्ट्रक्चर मांडणार आहोत. फॅक्ट समजून राहिलं मी? कोणकोणत्या फॅक्ट आपल्याला ओपन चेन स्ट्रक्चर सांगू शकलं नाही, त्यामुळे आपल्याला त्याचं सायक्लिक स्ट्रक्चर का मांडण्याची गरज पडून राहिली ते सांगून राहिलो आपण. त्यानंतर नेक्स्ट पहा, दिस बिहेवियर ऑफ ग्लुकोज कॅनॉट एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ ओपन चेन स्ट्रक्चर. हे जे दोन फॉर्म आहे, म्हणजे ग्लुकोजचं जेव्हा क्रिस्टलायझेशन म्हणजे प्रिपरेशन करतो आपण, तेव्हा ग्लुकोज 371 केल्विनला एक क्रिस्टलाइन फॉर्म तयार होतो, तो बीटा डी ग्लुकोज असतो. आणि त्यानंतर थंड केल्यानंतर 303 केल्विन टेम्परेचरला एक ग्लुकोजचा दुसरा फॉर्म क्रिस्टलाइज होतो, त्याला आपण बीटा डी ग्लुकोज म्हणतो. तर असे दोन फॉर्म ओपन चेन स्ट्रक्चर ग्लुकोजचं काय करू शकलं नाही, सांगू शकलं नाही. आणि त्यामुळंच आपल्याला ह्या सर्व फॅक्ट ड्यू टू दीज लिमिटेशन्स, या सर्व लिमिटेशनमुळं काय सांगण्यात आलेलं आहे? ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज हे ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोजच्या स्ट्रक्चरचे लिमिटेशन्स आहे. इट वॉज प्रपोज दॅट वन ऑफ द OH ग्रुप, याचा अर्थ या ग्लुकोजचा जो कंपाऊंड आहे तर या ग्लुकोज मध्ये एक OH ग्रुप हा या कार्बोनिल ग्रुप सोबत काय करतो? रिएक्शन्स करतो. आणि कोणतं स्ट्रक्चर तयार करतो? सायक्लिक स्ट्रक्चर बनवतो. कारण बऱ्याचशा फॅक्ट त्याचं ओपन चेन स्ट्रक्चर एक्सप्लेन करू शकलं नाही. आणि म्हणूनच ड्यू टू दिस लिमिटेशन्स, या सर्व लिमिटेशन्समुळं, ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोजच्या लिमिटेशन्समुळं, इट वॉज प्रपोज दॅट वन ऑफ द OH ग्रुप, ग्लुकोज मधला एक OH ग्रुप कोणासोबत ऍड होणार आहे? या अल्डिहाइड ग्रुप सोबत ऍड होतो, लक्षात ठेवायचं आहे. अँड फॉर्म अ सायक्लिक हेमी ऍसिटल स्ट्रक्चर. ग्लुकोजचं सायक्लिक हेमी ऍसिटल स्ट्रक्चर तयार होत असते. अल्डिहाइड आणि अल्कोहोलची रिएक्शन झाली तर त्या कंपाऊंडला आपण हेमी ऍसिटल म्हणत असतो. अँड इट वॉज फाउंड दॅट
द ग्लुकोज इज 6 मेंबर. आणि असं लक्षात येते की ग्लुकोज हा 6 मेंबर सायक्लिक कंपाऊंड तयार करतो. जर तो 6 मेंबर सायक्लिक कंपाऊंड तयार करत असेल तर नेमका हा जो 5th नंबरचा OH ग्रुप आहे तोच त्या अल्डिहाइड सोबत काय होणार आहे, जॉईंट होणार आहे. आणि म्हणून 5th नंबरचा कार्बनचा OH ग्रुप तो अल्डिहाइड सोबत जॉईंट होईल आणि हेमी ऍसिटल सायक्लिक स्ट्रक्चर बनवल ग्लुकोज. आणि त्याच्यामुळं ग्लुकोज जे ओपन चेन स्ट्रक्चर आहे तेच कशात कन्वर्ट होणार आहे, सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये कन्वर्ट होणार आहे. बघा लक्षात ठेवायचं आहे. टू एक्सप्लेन द अब्सेन्स ऑफ अल्डिहाइडिक ग्रुप ऑल्सो एक्झिस्टन्स ऑफ 2 फॉर्म ऑफ ग्लुकोज है ना. द सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज वॉज प्रपोज बाय फिशर and he explained that the cyclic structure of glucose are equilibrium with the open chain structure. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की ग्लुकोजचं जे ओपन चेन स्ट्रक्चर आहे तेच कशात कन्वर्ट होते, सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये कन्वर्ट होत असते आणि याचे 2 फॉर्म तयार करते. जसं 5th नंबरचा कार्बन ॲटम जो आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे, आपल्या फॉर्म्युल्यामध्ये जो 5th नंबरचा कार्बन ॲटम आहे ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज आहे की नाही, हे फक्त 0.02% मध्येच एक्झिस्ट मध्ये राहते. हे ओपन चेन स्ट्रक्चर सायक्लिक फॉर्म मध्ये कन्वर्ट होते बाय कंबाइनिंग द 5th कार्बन OH विथ अल्डिहाइडिक ग्रुप. आणि असं झाल्यावर जसं एक अल्डिहाइड असेल आणि आपण एका अल्कोहोलची रिएक्शन्स केली त्याच्यासोबत, लक्ष ठेवा, एका अल्कोहोलची रिएक्शन्स केली तर हा इथे लागल आणि हा HOH मध्ये कन्वर्ट होईल आणि त्यामुळं एक फॉर्म्युला तयार होईल ज्याला आपण हेमी ऍसिटल म्हणत असतो. हा असा. तर आता हा सायक्लिक तयार होतो आणि सायक्लिक तयार होऊन 2 फॉर्म तयार होते. आता सायक्लिक झाल्यावर हा जो OH ग्रुप जेव्हा या कार्बोनिल ग्रुपवर काय होतो, अटॅक करतो, तर हा sp2 हायब्रिडाइज कार्बन आहे. कसा आहे, sp2 हायब्रिडाइज आहे म्हणजे प्लेनर आहे. त्यामुळे हा जो OH ग्रुप आहे याचा जो ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन या ऑक्सिजनवर अबाव द प्लेन अँड बिलो द प्लेन अटॅक करल आणि याला कशात कन्वर्ट करल, हा H कुठं अटॅच होईल, या OH ला अटॅच होईल. पण आता जो त्या अल्डिहाइडिक कार्बन नंबर 1 आहे आपला, ज्यावेळेस त्याचं हेमी ऍसिटल मध्ये कन्व्हर्शन होईल ऑक्सिजन सोबत कंबाईन होऊन, तर त्याचा जो OH असेल आता तो असिमेट्रिकल बनतो. काय म्हणतो, असिमेट्रिकल बनतो. पहिले तो असिमेट्रिकल नव्हता, अल्डिहाइड ग्रुप होता तेव्हा, पण जेव्हा त्यांनी हेमी ऍसिटेलिक फॉर्म तयार केला तर तो असिमेट्रिक झाला. म्हणजे 4 ग्रुप आता त्याला वेगवेगळे झाले, ऑप्टिकली ऍक्टिव्ह झाला तो. आता ऑप्टिकली ऍक्टिव्ह झाला तर त्यामध्ये जे OH ग्रुप अटॅच होते ते त्याच्या पोझिशनसून आपण ग्लुकोजचे 2 फॉर्म सांगतो, अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी ग्लुकोज. मग त्यांचं म्हणणं आहे की ज्यावेळेस हे जो चेंज झालेला अल्डिहाइडिक कार्बन आहे, कार्बन नंबर 1, त्याचा OH जर कोणत्या साईडनं आला, लेफ्ट साईडनं आला, तर त्याला काय म्हणते, बीटा. तो ग्लुकोज जो तयार होईल तो कोणता फॉर्म आहे त्याचा, बीटा, जो 373 केल्विन टेम्परेचरला काय होते, क्रिस्टलाइन होत असतो ऑन कुलिंग. आणि त्यानंतर 303 केल्विन टेम्परेचरला जो ग्लुकोज क्रिस्टलाइन होतो त्यामध्ये जो कार्बन आपला अल्डिहाइडिक कार्बन होता त्यांच्यासोबत OH ग्रुप सोबत अटॅक झाल्यानंतर तो जर OH ग्रुप राईट साईडनं आला सायक्लिक फॉर्म मध्ये तर त्याला काय म्हणते, अल्फा डी ग्लुकोज म्हणतात. आणि म्हणून जे सोल्युशन तयार होते, म्हणजे हे बिकर आहे सपोज, आपण ओपन चेन स्ट्रक्चर जे मानतो तर ते ओपन फॉर्म मध्ये न राहता 64% तो बीटा फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो आणि 34% तो अल्फा डी ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होतो आणि फक्त ओपन चेन स्ट्रक्चर हे 0.02% राहते. मीन्स त्यांचं म्हणणं आहे की जे ओपन चेन स्ट्रक्चर आहे ग्लुकोजचं तेच कशात कन्वर्ट होते, सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये होते. आणि हे जे 2 फॉर्म तयार केले आपण सायक्लिक फॉर्म, बरोबर आहे, तर हे कशाने डिफर आहे, कार्बन नंबर 1 च्या कॉन्फिगरेशन डिफर आहे. कॉन्फिगरेशन म्हणजेच अरेंजमेंट. जर OH ग्रुप त्याचा लेफ्ट साईडनं आला तर त्याला आपण बीटा म्हणणार आहोत आणि त्याचा जर OH ग्रुप राईट साईडनं आला तर त्याला आपण अल्फा म्हणणार आहोत. अँड दिस कार्बन हुज कॉन्फिगरेशन इज चेंज इज कॉल्ड ॲज ॲनोमरिक कार्बन. काय म्हणतात त्याला, ॲनोमरिक कार्बन्स. अँड दिस 2 फॉर्म, दिस अल्फा फॉर्म अँड बीटा फॉर्म, आर डिफर in the configuration of
कॉन्फिगरेशन ऑफ म्हणजे अरेंजमेंट, कॉन्फिगरेशन ऑफ OH ग्रुप आहे ना, हे दोघ जण एकमेकांपासून कशाने डिफर आहे, हे अॅनोमरिक कार्बन आणि हे अॅनोमरिक कार्बन अल्फा डी आणि बीटा डी मधला OH ग्रुपच्या कॉन्फिगरेशन्स मुळे. दॅट्स वाय अल्फा डी ग्लुकोज अँड बीटा डी ग्लुकोज आर कॉल्ड ॲज अॅनोमर्स. म्हणून अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी ग्लुकोजला आपण काय म्हणतो, अॅनोमर्स म्हणत असतो. क्लिअर झालं? तर हे तुम्हाला काढता आले पाहिजे. परीक्षेत आपल्याला हे काऊन असं झालं हे विचारत नाही, बरोबर आहे. आपल्याला त्याचा अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी ग्लुकोजचा फॉर्म्युला काढता आला पाहिजे. समजलं, लक्षात आलं? तर ती काढण्याची प्रॅक्टिस पहिले आपण करू, म्हणजे तो कसा काढायचा आहे, आणि त्यानंतरच आपल्याला ते काढल्यानंतर हॅवर्थ स्ट्रक्चर मांडायचं आहे यांचंच. हे जे सायक्लिक फॉर्म आहे या सायक्लिक फॉर्मलाच हॅवर्थ फॉर्म मध्ये मांडायचं आहे, बरोबर आहे. हे सर्व इन्फॉर्मेशन आपण थिअरॉटिकली ऐकून राहिलो, पण बेसिकली आपल्या परीक्षेत विचारत असताना फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यानुसार अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचं स्ट्रक्चर काढून दाखवा म्हणाल किंवा बीटा डी ग्लुकोजचं स्ट्रक्चर काढून दाखवा म्हणाल, बरोबर आहे की नाही. तर ते आपल्याला काढता आलं पाहिजे. हे काऊन आलं हे आपण थिअरॉटिकली एक्सप्लेन केलेलं आहे, बरोबर आहे. आता आपण त्याचं स्ट्रक्चर कसं ड्रॉ करायचं ते समजून घेऊ. बघा, आता आपण बीटा डी ग्लुकोपायरॅनोजचं स्ट्रक्चर काढू हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युल्यानुसार. क्लिअर झालं इथपर्यंत? आता आपण कोणतं स्ट्रक्चर काढणार आहोत, हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला. हॅवर्थ फॉर्म्युल्यानुसार स्ट्रक्चर काढणार आहोत. तर आता आपण कोणत्याचं काढणार आहोत, बीटा डी ग्लुकोजचं पहिले स्ट्रक्चर काढू फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यानुसार, आणि नंतर मग त्याच्याहूनच आपण कोणाचं काढू, बीटा डी ग्लुकोपायरॅनोज स्ट्रक्चर काढू, बरोबर आहे. हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युल्यानुसार बीटा डी ग्लुकोपायरॅनोजचं स्ट्रक्चर काढू. आता हे स्ट्रक्चर काढण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यानुसार बीटा डी ग्लुकोज कसा काढत असतो. सर्वांना माहिती आहे की सर्वात पहिला कार्बन जो अॅनोमरिक कार्बन आहे, त्या अॅनोमरिक कार्बनला जर OH लेफ्ट साइडने येत असेल, काढत असताना लक्षात ठेवायचं आहे, हा जो कार्बन ऍटम आहे अॅनोमरिक कार्बन, त्याचा जर OH लेफ्ट साइडनं असेल तर त्याला आपण बीटा म्हणतो. आता अॅनोमरिक कार्बन झाल्यानंतर बाकीचे कार्बन ऍज इट इज लिहितो आपण. सेकंड नंबरचा OH राईट साइडनं, थर्ड नंबरच्या कार्बनला ग्लुकोज लेफ्ट साइडनं, फोर्थ नंबरच्या कार्बनचा OH राईट साइडनं, आणि आता महत्वाचा कार्बन कोणता आहे, तो आहे फिफ्थ नंबरचा कार्बन. या फिफ्थ नंबरच्या कार्बनचा OHच कोणाला अटॅच होऊन राहिला होता, अल्डिहाइड ग्रुपला सायक्लिक फॉर्म तयार करत असताना. आणि फायनली ऍज इट इज द 6व्या नंबरचा कार्बन ऍज इट इज CH2OH. तर इथे तुमचा OH कोणत्या साइडनं आहे, लेफ्ट साइडनं आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो, बीटा. आणि हे डी प्लस ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे. कोणाच्या म्हणण्यानुसार स्ट्रक्चर आहे हे, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे. आता फिशरच्या प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये कार्बनची जी रिंग आहे ते 1 2 3 4 5 आणि हे 6 कार्बन म्हणजे ऑक्सिजन येते. आता ऍक्च्युअली असा जो हिट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे तुमचा 6 मेंबर हिट्रोसायक्लिक कंपाऊंड, त्याला आपण कोणते म्हणत असतो, पायरॅनोज रिंग स्ट्रक्चर म्हणतो. काय म्हणतो, पायरॅनोज रिंग स्ट्रक्चर. म्हणून ग्लुकोजच्या नावाच्या समोर आपण काय म्हणतो, पायरॅनोज. तर मग आता हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला काढायचा आहे. हे तर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला झाला, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. यालाच आपण आता हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करू. तर यांचे काही रूल्स आहेत हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युल्याचे, मी सांगितलंय आताच तुम्हाला की हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला काढत असताना आपण सायक्लिक पायरॅनोज रिंग स्ट्रक्चर काढणार आहोत. 6 मेंबर रिंग आहे. तर 6 मेंबर रिंग जी काढतो आपण, तर एक ऑक्सिजन जो अॅनोमरिक कार्बन असतो तो राईट साइडनं काढायचा. हा वाला तुमचा 1 नंबरचा कार्बन ऍटम आहे, तो अॅनोमरिक कार्बन. त्यानंतर हा वाला तुमचा 2 नंबरचा कार्बन आहे, हा वाला तुमचा 3 नंबरचा कार्बन आहे, हा वाला 4 नंबरचा कार्बन आहे, आणि हा वाला 5. आणि 5 ला कोणता ग्रुप अटॅच आहे, CH2OH ग्रुप अटॅच आहे, बरोबर आहे की नाही. 5 नंबरच्या कार्बनला CH2OH अटॅच आहे, तो फिक्स आहे. हे 3 नंबरचा होता, हे 4 नंबरचा, हे 5 नंबरचा, CH2OH आपला 6 नंबरचा. आता त्यांचं म्हणणं आहे की हे जे तुमचे 1 नंबरच्या कार्बनला अटॅच असणारे ग्रुप आहे, हे वाला कार्बन आपला अॅनोमरिक कार्बन, त्यानंतर 2 नंबरच्या कार्बनला, 3 नंबरच्या कार्बनला आणि 4 नंबरच्या कार्बनला जे ग्रुप अटॅच आहे, त्यांच्या पोझिशन एक्झॅक्टली कशा लिहायच्या, अबाव द प्लेन. कारण ही रिंग कशी आहे, प्लेनर रिंग आहे ना.
आणि या प्लेनर रिंगच्या अबव आणि बिलो द रिंग हे काय आहेत, ग्रुप आहे. तर यांचा रूल आहे की जे कोणते ग्रुप तुमचे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये कोणत्या साईडनं असेल, राईट साईडनं असेल, दे आर बिलो द रिंग. त्यांना कुठं लिहायचं, बिलो द रिंग, रिंगच्या खालच्या साईडनं लिहायचं. बघा आता कार्बन नंबर 1 ला जो आहे, कार्बन नंबर 1 चा जो ग्रुप आहे त्याला हायड्रोजन ऍटम आहे, तो आपण खाली लिहिला हा वाला. 2 नंबरला काय, OH अटॅच आहे 2 नंबरच्या कार्बनला खालच्या साईडनं. 3 नंबरच्या याला H अटॅच आहे, 4 नंबरच्या याला OH अटॅच आहे. बरोबर आहे. त्यांचं म्हणणं आहे की जे ग्रुप आता अबाउ द रिंग कोणते लिहायचे म्हणते, दोज ग्रुप विच आर प्रेझेंट ऍट द लेफ्ट साइड, जे लेफ्ट साइड आहेत ते ग्रुप अबाउ द रिंग लिहायचे आहे फिशर हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये. आता बघा अॅनोमरिक कार्बनचा जो OH आहे तो तुम्हाला कोणत्या साईडनं दिसते, या वरच्या लेफ्ट साईडनं, तो वरच्या साईडने. 2 नंबरचा H येईल आहे की नाही, 3 नंबरला काय येईल, OH येईल, बघा हे OH, आणि 4th नंबरला काय येईल, H येईल. अशा प्रकारे. तर दिस इज कॉल्ड ॲज, जर आता हे OH कोणत्या साईडनं आला असेल, अॅनोमरिक कार्बनच्या, हा तुमचा अॅनोमरिक कार्बन आहे 1 नंबरचा जो या फॉर्म्युल्यामध्ये हा होता आहे की नाही. याचा जर OH अबाउ द रिंग असेल तर त्याला आपण काय म्हणू, बीटा. लक्षात ठेवायचं आता आहे ना. आणि बीटा, त्याच्यानंतर डी प्लस, आणि या कंपाऊंडचं नाव आहे ग्लुको, आणि हे पायरॅनोज रिंग स्ट्रक्चर आहे म्हणून पायरॅनोज. अशा प्रकारे ग्लुको पायरॅनोज असते. आता तुम्हाला बीटा डी ग्लुकोज तर माहिती आहे, अल्फा डी ग्लुकोज काढा म्हटलं तर सेम काढायचं आहे. फक्त कशानं डिफर असतात बरं हे दोघं जण, अॅनोमरिक कार्बननं डिफर असतात. हा अॅनोमरिक कार्बन होता पहिल्या नंबरचा, बस त्यांनाच डिफर असेल. बाकी हे CH2OH ऍज इट इज आहे, हा OH ऍज इट इज आहे, हा OH H ऍज इट इज राहणार आहे, हे HOH ऍज इट इज राहणार आहे. बस डिफर कुठं राहील, तो अॅनोमरिक कार्बन, कार्बन नंबर 1 वर डिफर राहील. जर अल्फा म्हटलं तर OH कुठं आणायचा आहे आपल्याला, खाली आणायचा आहे. याला म्हणसाल तुम्ही अल्फा डी प्लस ग्लुको पायरॅनोज. बरोबर आहे. अशा प्रकारे H वरती येऊन जाईल. तर बस these two are differ by the configuration of anomeric carbons. तर these are the Haworth projection formula. हे झाला हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला कशाचा, अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज आणि बीटा डी ग्लुकोपायरॅनोज. तर तो लिहायचा कसा, तर तो फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्याहूनच लिहायचा आहे आपल्याला. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते, हे सर्वांच्या लक्षात आलं असेल. तर पुन्हा मी स्ट्रक्चर ड्रॉ करून दाखवतो यांचे, बरोबर आहे की नाही. तर तुम्हाला जर परीक्षेत विचारलं असतं की ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युल्यानुसार, हेच विचारणार आहे. हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला 2 स्ट्रक्चर ड्रॉ करून दाखवायचे आहे. अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचं स्ट्रक्चर ड्रॉ करू आपण, आणि दुसरं बीटा डी ग्लुकोपायरॅनोजचं स्ट्रक्चर ड्रॉ करू, पायरॅनोज स्ट्रक्चर ड्रॉ करू. तर पाठ करायचं काम नाही, धडाधड एकदा प्रॅक्टिस व्यवस्थित केली अशा प्रकारे. हे तर 6 मेंबर रिंग तुम्ही काढू शकता, आता काही प्रॉब्लेम नाही आहे ना. हे 6 मेंबर रिंग काढायची आहे, पहिल्यांदा सेम स्ट्रक्चर राहणार आहे, पायरॅनोज रिंग स्ट्रक्चर ग्लुकोजचं. अशा प्रकारे फक्त चेंज कुठं राहणार आहे, कार्बन नंबर 1 ला, बाकी तर कोणता चेंज राहणार नाही. बघा लक्षात ठेवायचं. ज्यांना प्रॅक्टिस झाली, आता अल्फा म्हटलं की OH खालच्या साईडनं आणि बीटा म्हटलं तर OH वरच्या साईडनं, बाकी टेन्शनचं कामच नाही. 2 नंबरचा OH खालीच असेल, 3 नंबरचा OH वरत द्यायचा आहे, 4 नंबरचा OH खाली द्यायचा आहे. आपण आताच रूल समजून घेतले ते, H आणि CH2OH. हे झालं तुमचा अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. बीटा डी ग्लुकोपायरॅनोज मध्ये वरत तर OH आलाय, बाकी सर्व सारखंच आहे. 2 नंबरचा OH खालच्या साईडनं, 3 नंबरचा OH वरच्या साईडनं, 4 नंबरचा OH खालच्या साईडनं, आणि 5 नंबरचा तर तुम्हाला माहिती आहे CH2OH. झालं हे. बघा किती सोपं आहे. एकदा जर समजलं तर हे फॉर्म्युला दिसायलाच मोठा दिसतो, पण एक्झॅक्टली तर हे अॅनोमरिक कार्बन नंबर 1 आहे, हे अॅनोमरिक कार्बन नंबर 1 आहे. तर हे दोघं जण एकमेकांचे अॅनोमर्स का म्हटलं तर तुमच्या लक्षात आलं असेल, these alpha and beta forms are differ only in the configuration at anomeric carbon. anomeric कार्बनच्या ह्याच्यावरच डिफर असते ते. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. तर अशा प्रकारे हे फॉर्म्युले आपण पाहून राहिलेलो, कोणाचे, हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला, अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज आणि बीटा डी ग्लुकोपायरॅनोज. आज घरी एक काम करायचं आहे की हे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युले बाकी पाठ नाही करायचं आहे. ग्लुकोजचे जे ओपन चेन स्ट्रक्चर आहे त्यांच्या रिएक्शन्स करायच्या,
म्हणजे कोणत्या रिएक्शन्स नुसार कोणता प्रॉडक्ट तयार होते. त्यानंतर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला तुमचा तयार करून पाहायचा ओपन चेन स्ट्रक्चर पासून अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी ग्लुकोजचा, तो काढून पहा. आणि त्याच्यानंतर अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज आणि बीटा डी ग्लुकोपायरॅनोजचा फॉर्म्युला काढून पहा. हे प्रॅक्टिस करायचे आहे. तुम्हाला हे परीक्षेत फॉर्म्युला ड्रॉ करायला